श्री चैतन्य मनोनिष्ठम स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कथामय्यं ददाति स्वपकारिकम्। परमात्मा श्री कृष्ण म्हणतात, माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे। मी त्यांना सादर करतो। त्याचप्रमाणे आम्ही येथे उपस्थित एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय श्री आर के महाजन सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री जीडीलोकर सर व सर्व आमच्या प्रिय गुरुजनांना सादर प्रणाम करतो व कार्यक्रमाची सुरुवात करतो। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 वार बुधवार। मित्रांनो, आज मानव जातीचा आराध्य धर्म ग्रंथ भगवद्गीता जयंती। ही भगवद्गीता जयंती साजरा करण्यासाठी आज आपण येथे एकत्र आलो आहोत। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचा उपदेश केला आणि हा दिवस आपण गीता जयंती म्हणून साजरी करत असतो। श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तावृंद, श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना सादर प्रणाम करते। प्रवर एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय श्री आर के महाजन सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री जीडीलोकर सर व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी गीतेच्या प्रश्नासाठी समोर यावे। याचे उत्तम व्यवहार स्नेहाने केले आहे। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतून जो उपदेश केला आहे तो आजही आपल्या मानवी जीवनासाठी प्रेरणास्थानी आहे। यानंतर आपल्या समोर कृष्णस्तुती सादर करण्यासाठी इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थिनी श्रद्धा भांबरे व कनिष्ठा शिरसाट उपस्थित होत आहेत। तत्व महम न जाने, भगवान श्री कृष्ण को छोड़कर अन्य किसी भी तत्व को मैं नहीं जानती, इसलिए कि उठत कृष्ण चलत कृष्ण कृष्ण मन विभोर है, कृष्ण बुद्धि कृष्ण चित्त कृष्ण मन विभोर है, कृष्ण रात्रि कृष्ण दिवस कृष्ण स्वप्न शयन है, कृष्ण काल कृष्ण कला कृष्ण मास अयन है, कृष्ण शब्द कृष्ण भाव कृष्ण ही परमार्थ है, कृष्ण कर्म कृष्ण भाग्य कृष्ण ही प्रसाद है, कृष्ण स्नेह कृष्ण राग कृष्ण ही अनुराग है, कृष्ण भक्ति कृष्ण प्रेम कृष्ण विज्ञान है, कृष्ण भोग कृष्ण त्याग कृष्ण ही तत्व ज्ञान है, कृष्ण कलि कृष्ण कुसुम कृष्ण ही पराग है, कृष्ण स्वर्ग कृष्ण मोक्ष कृष्ण ही परम साध्य है, कृष्ण देव कृष्ण कर्म कृष्ण ही आराध्य है। राधे राधे। अशक्यच आहे, परंतु या मुलींनी आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे अतिशय भक्तिमय स्वरूपात यांची कृष्ण भक्ती व्यक्त केली आहे। गीता सांगते की जीवनातील दुःख आणि सुख हे आपल्या विचारांवर व कृत्यांवरच आधारित असतात, तर त्यामुळे योग्य मार्गदर्शनाने आपण जीवनाला नवा अर्थ देऊ शकतो। चला तर मग आपण हे समजून घेऊया। इयत्ता 9वी अ ची विद्यार्थी प्रांजल शुभेच्छा। वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व सज्जनांना भगवद्गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी प्रांजल रावसाहेब शिंदे आज तुमच्या समोर भगवद्गीतेबद्दलचे माझे मनोगत व्यक्त करणार आहे। बऱ्याच 4 मिनिटात भगवद्गीता मांडणे म्हणजे कठीण काम, त्यामुळे मी चरख्यावर बोलण्यात एकही मिनिट वाया घालणार नाही। त्याऐवजी भगवद्गीता मला काय समजली, मला काय भावली हे मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करेन। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। धर्म म्हणजे काय इथूनच सुरुवात करूया। धर्म भगवत पुराणामध्ये हिंदू धर्म हा फक्त एक धर्म नाही, तर ती एक जीवनशैली आणि त्याचबरोबर संपूर्ण मनुष्य जातीला सामावून घेण्याची ताकद असलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म। आणि ह्याच हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे भगवद्गीता। तर आता माझ्या बऱ्याचशा भावा बहिणींना हा प्रश्न पडला असेल की नक्की भगवद्गीता आहे तरी काय? तर जसं आपण कोणतीही गोष्ट विकत घेत असतो त्यावेळी आपल्याला अजून एक वस्तू भेटत असते, ती म्हणजे मॅन्युअल। आणि तसेच जेव्हा मनुष्याला या पृथ्वी तलावर पाठवले गेले ना,
यासोबतही एक महान असे मॅन्युअल बुक पाठवले गेले आणि तीच म्हणजे आपली प्रिय भगवद्गीता. नेक्स्ट. आता मी तुम्हाला एक संकल्पना स्पष्ट करून सांगते. कर्म म्हणजे काय? तर खरं तर कर्माची व्याख्या साध्या आणि सरळ भाषेत म्हणायला गेलं तर कर्म म्हणजे क्रिया किंवा केलेलं काम. आणि हे कर्म फक्त करून आपला करणे हा आपला धर्म नाही, तर ते कर्म सकर्म असणे खूप गरजेचे आहे. कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जसं करई तो तसं फल राखा. म्हणजे कर्म तर प्रत्येक करतोच, पण ते कर्म आपण कसे करतो, चांगले करतो की वाईट करतो, आणि त्या कर्मावरती आपल्याला फळ भेटणे हे निश्चितच असते. कर्म वाईट केले तर वाईट फळ भेटते आणि कर्म चांगले केले तर चांगले फळ भेटते. आता ही संकल्पना तुमच्या लक्षात आल्यानंतर माझा असा प्रश्न आहे की कलियुगात भगवद्गीता वाचावी तरी का? तर 4,32,000 वर्ष असलेले हे आपले कलियुग, त्यातील 5,125 वर्ष आपण व्यतीत केलेले आहेत आणि उरलेले 4,26,875 वर्ष आपल्याला अजूनही व्यतीत करण्यास शेष आहे. पण आपण हे बघू शकतो की जरी आता फक्त कलियुगाची सुरुवात जरी झाली असेल तरी कलियुग किती वाढलेला आहे आणि ह्या कलियुगामध्ये लोक अनीती आणि अधर्माच्या मार्गाकडे जास्त आकर्षित होतात. पण भगवद्गीतेमध्ये एवढी ताकद आहे की अनीती आणि अधर्म ह्या नावांचा ती नाश करू शकते. आणि त्याचमुळे असे म्हटले जाते की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याचा अर्थ असा आहे की जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा आपल्या धर्मचरणाचा ऱ्हास होईल तिथे मी स्वयं श्री विष्णू कोणत्या ना कोणत्या अवतारात प्रकट होईल आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि त्याचबरोबर दुष्टांचा नाश करण्यासाठी मी श्री विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपात आणि युगायुगात कोणता तरी अवतार घेऊन प्रकट होईल. राधे राधे. क्षणिक जगाकडे असे जग आहे त्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ते जगात स्वरूपता सनातन किंवा शाश्वत आहे. तर आज मी स्नेहासारखं त्या सुंदर दिवसाचे थोडक्यात विवेचन करते. आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी म्हणजेच आज भगवद्गीता जयंती. भगवद्गीता असा एक धर्मग्रंथ आहे ज्याच्यामध्ये अखंड मानवी जीवनाचा सार सांगितला आहे आणि म्हणूनच भगवद्गीता खूपच प्रसिद्ध आहे. अवघ्या 18 आणि 700 श्लोकांचे हे महाकाव्य कोणत्याही मनुष्याचे जीवन उजळीत करून बदलून टाकू शकते. खूप खूप काही या भगवद्गीतेकडून आपल्याला शिकण्यास मिळते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपल्याविरुद्ध युद्ध करू की नाही अशा द्विधा परिस्थितीत असलेल्या अर्जुनाला ही भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली आणि हा ज्ञानाचा अथांग सागर अर्जुनापुढे ओळखला आणि म्हणूनच भगवद्गीता खूप प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा तत्वज्ञान विषयक संवाद एका घनघोर युद्धापूर्वी झाला. हे घनघोर युद्धाचे कारण म्हणजे पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला भर राज्यसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु श्रीकृष्णाच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली आणि म्हणूनच ह्याच कारणामुळे अर्जुनाला भगवद्गीतेचे श्रवण करण्यास मिळाले. भगवंत म्हणतात मनुष्याने भूतकाळ जमायला नको व भविष्याची अतिरिक्त चिंता करायला नको. कारण आयुष्य आहे तसे आपण स्वीकारायला पाहिजे. मनुष्याने वर्तमान काळात जगायला पाहिजे आणि भूतकाळातील गोष्टी शिकल्या पाहिजे. भविष्याची योजना केली पाहिजे पण चिंता करायला नको. कारण आयुष्य जसे जसे वाढते तशा इच्छा वाढल्या कमी होण्याऐवजी वाढतात. त्यामुळे आहे ते स्वीकारा आणि भगवंत म्हणतात की मी तुमची क्षमता नाही तर तुमची उपलब्धता पाहतो. तुम्ही संकटासाठी किती उपलब्ध आहात ते भगवंत बघत असतात. पण आजच्या कलियुगात भगवंत आहे की नाही ह्या गोष्टीवर आपलेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वाढवत असतात. पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपल्या भगवंतांवर विश्वास असतो आपण मानत असतो की भगवंत आहे, भगवंत
ती म्हणजे भगवंत सगळं करते. परंतु जेव्हा आपण भगवंतांना मानत नाही तेव्हा आपल्याला ती शेवटची आशा सुद्धा नसते. मग आता तुम्हीच ठरवा, एवढी मोठी सृष्टी आहे तिचा कोणी नियंत्रणा नसेल का? अशी कोणतीतरी शक्ती असेल जी ही पूर्ण विश्व नियंत्रित करत आहे. आता तुम्हीच ठरवा. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुमच्या आयुष्यात एकदा भगवद्गीतेचं श्रवण करा, कारण ह्या भगवद्गीतेत सर्व कारणांचे कारण भगवान श्रीकृष्णच लिहित आहेत. आणि तुम्ही बघा, जेव्हा भगवंतांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या आधी भगवंताविरुद्ध कट रचायला सुरुवात झाली होती. भगवंतांना मारण्याची तयारी चालू होती त्याच्या जन्माआधी. आणि आपण आपल्या आयुष्यात छोटे संकट येऊ द्या, आपण लगेच आत्महत्येचा विचार करतो. तर आपण भगवंतांकडनं ही गोष्ट शिकली पाहिजे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं जी व्यक्ती भगवद्गीतेचे श्रवण अध्ययन करते ती व्यक्ती सर्वात सुखद व्यक्ती असते. कारण माझे शरीर जेवढे आईच्या दुधावर पोचले गेले त्यापेक्षा माझे मन आणि शरीर आणि माझी बुद्धी हे गीता ह्या वाघिणीच्या दुधावर पोचले गेले. धन्यवाद. चला तर आपण हे जाणून घेऊया, समजून घेऊया. आपल्याच विद्यालयातील बाल रमर्दन देवकी परमानंद कृष्ण म्हणजे जगद्गुरु. नमस्कार, माझे नाव कनिष्का अमृतकर, इयत्ता सातवी. आज गीता जयंती. मी तुम्हाला गीता जयंती निमित्त 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गीता जयंती हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता हा एक अमूल्य उपदेश दिला होता. गीता जयंती केवळ एक सण नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग, धर्म, कर्म आणि अध्यात्म यांचा संबंध सांगणारी एक अमूल्य शिकवण आहे. गीता जयंती संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. गीता जयंतीचे महत्त्व. श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. हा 18 अध्यायांमध्ये विभागलेला असून या अध्यायात जीवनाचे रहस्य, धर्माचे महत्त्व, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांसारख्या विविध संकल्पांचा उपदेश होतो. आपण गीतेचा अभ्यास करून आपले जीवन चांगले आणि महत्त्वपूर्ण बनवू. नाही, कार्यक्रम सोडू नको जाऊ आता. आज जातो आता काही काम नाही. यांमधील फरक समजून घेण्यास मदत करते. गीता जयंतीची पार्श्वभूमी. गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते. या दिवशी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाने आपल्या कर्तव्याविषयी शंका घेतली होती. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेच्या माध्यमातून ज्ञान दिले. गीता जयंती केवळ एक धार्मिक सण नाही, तर आपल्या जीवनाचे तत्वज्ञान आणि मार्गदर्शन देणारा दिवस आहे. गीता जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व. गीता आपल्याला आत्मचिंतन करण्याची संधी देते. गीतेचा प्रत्येक श्लोक आपल्या जीवनाच्या विविध संकल्पांवर उपाय सांगतो. कर्मयोग. गीता सांगते की कर्म करताना आपण आपल्या फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य पार पाडावे. भक्तियोग. ईश्वरावर पूर्ण भक्ती आणि श्रद्धा ठेवणे हा आपल्या जीवनाचा प्रमुख आधार होय. ज्ञानयोग. आपल्या जीवनाचे खरे ज्ञान मिळवण्यासाठी आपले मन शांत आणि आपल्या आत्म्याशी जोडलेले असावे पाहिजे. गीतेचा निष्कर्ष. गीता जयंती केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनाची कला शिकवणारा दिवस आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेची दिलेली शिकवण तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गीता जयंतीच्या दिवशी आपण गीतेचा अभ्यास करून आपले जीवन चांगले आणि महत्त्वपूर्ण बनवू शकतो. गीतेचा खरा अर्थ समजून घेतल्यास आणि धार्मिक महत्त्वांवर आपण चांगले महत्त्व केले. इतके बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्णं म्हणजे जगद्गुरु. नमस्ते, मी मानवी मी इयत्ता 7वीत आहे. आणि तुम्हाला गीता अर्थात श्रीकृष्णाद्वारा अर्जुनाला जे ज्ञान प्राप्त झाले त्याबद्दल सांगणार आहे. गीताला जाऊन उलट बोलून तर ते त्यागी अर्थात त्यागी असा अर्थ. गीताचा मुख्य संदेश हा त्याग आहे. आणि गीतामध्ये महत्त्वपूर्ण पाठ म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आहे. महाभारताच्या महायुद्धाच्या भगवान श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला मार्गदर्शन स्वरूपात सांगितले असे महाभारताच्या कथेत सांगितले आहे. हिंदू धर्माच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण हे
भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते. हा ग्रंथ मानवाला कर्मचे ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. भगवद्गीताचे ज्ञान इतके दिव्य आहे की जे कोणी अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संवाद जाणून घेतो तो पुण्यावर होतो आणि त्याला या संवादाचे कधीच विस्मरण होत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती होय आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे ठरले तर जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून श्रवण करतो तो धन्यवाद. शेवटी मी हेच बोलते कि अपन कर्म करत राहे, फळाची चिंता न करो. मेरा नाम मुझला गुजरा है. मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ. आज गीता जयंती है. गीता जयंती की आप सबको बहुत सारी शुभकामनाएं. गीता जयंती के इस पावन अवसर पर मैं आपको कुछ जानकारी देने वाली हूँ. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इस श्लोक का अर्थ है जब जब इस धरती पर धर्म की हानि होगी और अधर्म बढ़ जाता है तब मैं मतलब भगवान इस पृथ्वी पर जन्म लेगा. तो ऐसे ही कई सारे श्लोक भगवद गीता में प्रस्तुत किए हुए हैं. तो भगवद गीता का निर्माण कहाँ हुआ, क्यों हुआ और कैसे हुआ? तो करीब 5000 सालों पहले जब कौरव और पांडव में महाभारत का युद्ध चल रहा था तो युद्ध में अर्जुन अपने भाइयों से युद्ध करने के लिए तैयार नहीं था. तब श्री कृष्ण ने उनको धैर्य देने के लिए भगवद गीता सुनाई थी. तो भगवद गीता क्या है? मंत्र और श्लोक से भरा हुआ एक ग्रंथ नहीं. भगवद गीता एक ऐसा ग्रंथ है जिसमें विश्व की सारी समस्याओं का हल है. भगवद गीता में महाभारत के युद्ध के दौरान श्री कृष्ण और अर्जुन में जो संवाद हुआ था उसका भी वर्णन किया हुआ है. भगवद गीता में जो श्लोक है उनमें कुछ न कुछ सीख दिए हुए हैं. तो इसी भगवद गीता का निर्माण कहाँ हुआ? मान्यता है कि भगवद गीता का जन्म श्री कृष्ण के मुख से कुरुक्षेत्र के मैदान में हुआ था. मतलब जहाँ पर महाभारत का युद्ध हुआ था. हर अभिश्राप को वरदान बना सकती है गीता. हर अभिश्राप को वरदान बना सकती है गीता. कठिन से कठिन समस्याओं को आसान बना सकती है गीता. यदि श्री कृष्ण की वाणी पर हो विश्वास, यदि श्री कृष्ण की वाणी पर हो विश्वास तो सामान्य से सामान्य मनुष्य को भगवान बना सकती है गीता. राधे राधे. एकादशीला अनेक वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक अद्भुत गीत गायले होते. याला भगवद्गीता असे म्हणतात. म्हणून आज आपण याला गीता जयंती असे संबोधतो. भगवद्गीता हा एक धर्मग्रंथ आहे की ज्यात 700 श्लोक व 18 अध्यायांचा समावेश आहे. या 700 श्लोकांपैकी एकही श्लोक आपल्या भौतिक जीवनासाठी किंवा व्यवहारासाठी नाही तर आपल्या आंतरिक संघर्षासाठी आहे. आपल्या आंतरिक संघर्षासाठी आहे. आपण विचारात पडला असाल की अर्जुनाचा बंधन का उडाला होता. तर अर्जुनाला त्यांच्याशी युद्ध करायचे होते ते त्यांचे गुरु द्रोणाचार्य, भीष्म पितामह व त्यांच्या अंगाखांद्यापासून अर्जुन मोठा झाला होता असे इत्यादी होते. परंतु भगवान श्रीकृष्णाने एकेका श्लोकातून अर्जुनाचा संभ्रम सोडवला व त्याला युद्धासाठी प्रवृत्त केले. माझी प्रत्येक कृती ही फक्त भगवंतासाठीच आहे. कारण आपल्याला आवश्यकता आहे की कृष्णस्तु स्वयंने गायलेल्या गीतेची. धन्यवाद. देवाय हरी परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्ष पवार. मी आज तुम्हाला हिंदू धर्मातील अप्रतिम असा ग्रंथ ज्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या ग्रंथाचे नाव आहे भगवद्गीता. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. वेदांच्या आज्ञेच्या रचनेतील हा ग्रंथ गीतोपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला जीवनाबद्दल उपदेश आहे. त्यात श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे व महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान दिले. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय व 700 श्लोक आहेत ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत कार्य करण्याचा उपदेश दिलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने आध्यात्मिक ज्ञानाचे सार असलेल्या ईश्वराच्या भक्तीने विज्ञान प्रकट करण्यासाठी भगवद्गीतेचे ज्ञान अवतरित केले. अवतरण आणि अवतार यामागे
अवतरण आणि अवतार घेण्यामागे परमभगवान श्रीकृष्णाचा मुख्य उद्देश म्हणजे आध्यात्मिक विकासाला विरोध करणाऱ्या कोणत्याही राक्षसी किंवा नकारात्मक अनिष्ट अशा प्रभावांपासून जगाला मुक्त करणे हा होता. गीतेमध्ये 5 विषय आहेत: ईश्वर, जीव, प्रकृती, मार्ग व कर्म. गीता जप केल्याने उच्चार, स्मरणशक्ती, एकाग्रता, गुणात्मकता इत्यादी वाढण्यास मदत होते. भगवद्गीता हे नाव संस्कृतमधून देवाचे गीत यासाठी आले आहे. महर्षी वेदव्यास यांनी श्रीमद भगवद्गीता लिहिली. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मावली, त्रिसंध्या, मुक्तकेसरी, चिदानंदा, अर्थमात्रा, भगवती, वेदस्ते, कला, अनाथा, तत्वार्थ, ज्ञानमंजरी इत्यादी गीतेचे अर्थ नाव आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, योग्यांमधील कोण योग्य असते हे पुढील प्रमाणे: श्री भगवान वाच्यम मर्यादश्यम मनोयमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धा परियोगास्ते में युक्त तमामता. म्हणजे श्री भगवान कृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून माझ्या ध्यानात भजनात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन माझे सगुण रूप परमेश्वराला बसतात ते मला योग्यांमधील योग्य वाटतात. धन्यवाद. नमस्ते दोस्तों, मेरा नाम रोहित शर्मा है. मैं आज गीता जयंती पर आप सभी को भाषण सुनाने वाली हूँ. तो आप सभी शांति से बैठे ऐसी मेरी नम्र विनती. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इसका अर्थ ऐसा है कि जब जब पृथ्वी पर अधर्म की हानि होती है और अधर्म बहुत बढ़ जाता है, तब तक भगवान इस पृथ्वी पर जन्म लेते हैं. श्रीमद् भागवत कथा को हिंदू धर्म का सबसे पवित्र ग्रंथ माना जाता है. गीता का वाचक भगवान श्रीकृष्ण ने स्वयं से मुक्त किया है एवं इसे मनुष्य ने लिखा है. भगवद गीता जीवन कर्तव्य और नैतिकता के मूलभूत प्रश्नों को संबोधित करती है एवं और निस्वार्थ जीवन पर प्रकाश डालती है. भगवान कृष्ण वैराग्य, भक्ति और ज्ञान की खोज पर ज्ञान प्रदान करते हैं. गीता जीवन की जटिलताओं से निपटने और आंतरिक शांति पाने के लिए एक मार्गदर्शन के रूप में कार्य करते हैं. धन्यवाद. माझे नाव चैतन्य विदेशला. आज मी तुम्हाला मला जेवढे भगवद्गीतेविषयी ज्ञान आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे श्लोक श्रीकृष्णाने म्हटले आहे. या श्लोकाचा असा अर्थ आहे की जेव्हा जेव्हा भारतात धर्माची वृद्धी होईल किंवा धर्माचा लोप होईल तेव्हा मी धर्माची रक्षा करण्यासाठी अवतार घेईल असे श्रीकृष्णाने या श्लोकद्वारे म्हटले आहे. आता आपण भगवद्गीतेमध्ये आपल्याला अनेक सत्य दिले, जसे आपण कधी शांतीपूर्वक, यशपूर्वक व समाधानी जगावे, आपले चांगले विचार व चांगले कर्म ठेवावे. भगवद्गीतेमध्ये असेही सांगितले, कितीही अडचण परिस्थिती असतील त्याच्यापेक्षा लांब जाण्यापेक्षा सतत संघर्ष करावा व मेहनत व कष्ट करणे हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. भगवद्गीतेमध्ये असेही सांगितले आहे की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो त्याची आत्मा दुसऱ्या शरीरात जाऊन जन्म घेत असते. असे अनेक संदेश आपल्याला भगवद्गीतेमधून मिळत असतात. भगवद्गीतेमधला एक अंतिम श्लोक आहे, तो म्हणजे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने एक प्रसिद्ध श्लोक म्हटला आहे, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण जरा भगवद्गीतेविषयी जाणून घेऊ. भगवद्गीता हा हिंदू धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले उपदेशांचे वर्णन केले आहे. या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टींचे वर्णन केले आहे, ते म्हणजे आत्मा, परमात्मा, कर्म, जीवन व भक्ती. या 5 गोष्टींचे वर्णन केले. भगवद्गीतेमध्ये 5 विषयाबद्दल बोलले गेले आहे, ते म्हणजे ईश्वर, काल, सृष्टी, कर्म, जीवन. हे 5 गोष्टींबद्दल बोलले गेले. छोटी छोटी मी एवढंच बोले. कृष्णाय वासुदेवाय हरे रे परमात्मने प्रणतकलेक्षनाशाय गोविंदाय नमः. नमस्कार, माझे नाव कीर्ती मनोहर. भगवद्गीता म्हणजे योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून निघालेले मार्गीय होय. पापाचा पापी मनुष्य जरी गीतेजवळ गेला तरी गीता माता त्याचा तिरस्कार करत नाही व त्याला जवळच घेते. कृष्णस्थ भगवान स्वयंच्या मुखातून निघालेल्या ह्या गीतेने मानवाला जीवन जगण्याची हिंमत दिली आहे. भगवंताने अर्जुनाला
भगवंताने अर्जुनाला निमित्त बनवून मानव मात्राला जीवनाभिमुख करण्याचा निरंतर प्रयास केला आहे. जीवन हे जगण्यासाठी नाही, पण जगण्यासाठी नाही, तर जीवन हे जगण्यासाठी आहे. Gita is not structure of Hinduism, but it is the structure of humanity. विद्यार्थ्याला गीता सांगते की तत्वज्ञान मागे येण्याकडे प्रश्न जीवया. तुला जर विद्या प्राप्त करायची असेल तर तुझ्याजवळ काही मार्ग म्हणजे नम्रता, परिप्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि सेवा ह्या 3 गोष्टी असल्याच पाहिजे. नाहीतर तुला विद्या प्राप्त होणार नाही. जर विद्या प्राप्त झाली तर ती टिकणार नाही, जर ती टिकली तर ती शोभणार नाही. धन्यवाद. नमस्ते, मैं गौरी अनिल यादव. आज गीता जयंती है तो यहाँ पर बैठे हुए प्राचार्य, प्राध्यापक और सभी को गीता जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं. गीता जयंती प्रतिवर्ष मार्गशीर्ष मास की शुक्ल पक्ष की एकादशी को मनाई जाती है. गीता का महत्व जितना कहा जाए उतना कम है. श्रीमद् भगवद गीता को हिंदू धर्म का सबसे पवित्र ग्रंथ माना गया है. गीता का वाचन भगवान श्री कृष्ण ने स्वयं अपने मुख से किया एवं इसे महर्षि वेदव्यास जी ने लिखा है. गीता महाभारत ग्रंथ का ही एक हिस्सा है. आज के दिन सब कौरव एवं पांडव एक दूसरे के समक्ष शत्रु बनकर युद्ध करने को खड़े थे. तब अपने ही स्वजनों को अपने समक्ष खड़ा देखकर अर्जुन विचलित हो गए थे. तब भगवान श्री कृष्ण ने अर्जुन को गीता का ज्ञान दिया. इसलिए गीता के जन्मदिवस के रूप में गीता महोत्सव मनाया जाता है. गीता की विशेषता को शब्दों में वर्णन कर पाना नामुमकिन है. गीता यह सिखाती है कि एक व्यक्ति को अपना जीवन कैसे व्यतीत करना चाहिए, उसका व्यक्तित्व कैसा होना चाहिए, जीवन में आने वाली मुश्किलों का सामना कैसे करना चाहिए आदि. कहते हैं कि जो भी गीता का अध्ययन सहज से कर लेता है उसके सारे नेत्र खुल जाते हैं एवं उसका जीवन आसान हो जाता है. हमारे यहाँ बहुत से विद्वान हुए जिन्होंने गीता का अध्ययन सहज से किया और उसे अपनी जीवन शैली बनाई. धन्यवाद. वासुदेवाय नमः. हरे कृष्ण. मी प्राची रावसाहेब शिंदे, 5वी अ. आजच्या या शुभ दिवशी तुम्हाला भगवद्गीते जयंतीच्या शुभेच्छा देते. आज मी तुमच्या समक्ष भगवद्गीतेबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. भगवद्गीतेचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे श्रीमद भागवत आणि भगवद्गीता. श्रीमद भागवत मध्ये श्रीकृष्णाने केलेले कार्य सांगितले आहे व भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने काय सांगितले ते दिलेले आहे. श्रीमद भागवत मध्ये 12 स्कंध आहेत जे शुकदेवांनी परीक्षितला सांगितले व भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूर्मा ते सन्नस्वकर्मणि. आपला अधिकार फक्त आपल्या कर्मावर आहे, कर्माच्या फळावर नाही. महाभारताच्या महायुद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितले असे महाभारतातल्या कथेत सांगितलेले आहे. हिंदू धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूचे स्वरूप आहेत. हा ग्रंथ जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शनही करतो असे मानले जाते. क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जनती करीक्षति अत्रुणे पतितो वह्नि स्वयमेव पशान्यति. क्षमा रूपी शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याला दुर्जन कायच करू शकेल. जर एखाद्या ठिकाणी अग्नी पडते जिथे गवत नाही तिथे आपल्याला स्वतःलाच विझून जावं लागतं. सत्यासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करावा, सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु सत्यासाठी कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. राधे राधे. मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं आज आपको भगवद गीता का महत्व बताने वाली हूँ. भगवद गीता में 18 अध्याय और 700 श्लोक है. भगवद गीता में श्री कृष्ण ने सही ज्ञान और सच्चे गुरु का महत्व समझाया है, जिससे हमें कर्म का सही अर्थ समझ में आता है. केवल सही ज्ञान हमें यह शक्ति देता है कि हम पूरी तरह से कर्म
में डूबे रहते, फिर भी हम परिणाम से अलग रहते। जैसे अगर हम किसी खेल को केवल जीतने की इच्छा से खेलते हैं तो हम उस खेल का आनंद नहीं ले पाएंगे। भगवान कृष्ण ने अर्जुन को युद्ध के दौरान गीता के उपदेश में बताया था कि किसी भी मनुष्य की परिस्थिति चाहे कितनी भी खराब हो, उसे हिम्मत नहीं हारनी चाहिए। भगवान कृष्ण ने अर्जुन को बताया था कि ईश्वर कभी भी किसी भी व्यक्ति के साथ नाइंसाफी नहीं करता है और हिंदू धर्म में भगवद गीता को बहुत पवित्र ग्रंथ माना जाता है। धन्यवाद। नमस्कार, मेरा नाम श्रावणी विप्लव तिवारी है। मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ। आज मैं आपको भगवद गीता का महत्व समझाने वाली हूँ। भगवान श्री कृष्ण कहते हैं कि हर वक्त अपनी कामनाओं और इच्छाओं में डूबे रहना ही इंसान के सभी दुखों का कारण है। अगर वो मुक्त होकर अपना कर्तव्य निभाए, इसी में उसकी खुशहाली है। विश्वास रखो, तुम्हारे साथ जो हो रहा है वह अच्छा है, जो होगा वह भी अच्छा होगा और जो भविष्य में होने वाला है वह भी अच्छा ही होगा। अभ्यास में सभी चीजों को नियंत्रित किया जा सकता है। विश्वास रखो, तुम्हारे साथ जो हो रहा है वह अच्छा है और भविष्य में होने वाली घटना भी तुम्हारे साथ होगी। जीवन का आनंद मात्र बीते हुए कल में देना आने वाले भविष्य, बल्कि जीवन का मजा तो आज को देने में है। छोटा बड़ा अपना पराया इन सबको भूलकर यह जानो कि यह सब तुम्हारे है और तुम करते हो जीवन। धन्यवाद। मैं आज आपको भगवद गीता का महत्व बताने वाली हूँ। भगवद गीता में श्री कृष्ण ने ऐसा उद्देश्य कि मनुष्य को सदैव पढ़ाई करती रहनी चाहिए, क्योंकि जब मनुष्य पढ़ाई करेंगे तो ही आगे बढ़ेंगे। इसका सारा यह है कि लोक में जितने भी देवता है वो एक ही भगवान की विभूतियाँ है। मनुष्य के समस्त गुण और अवगुण की शक्ति का भगवान का ही रूप है। भगवद गीता का दूसरा नाम है विद्योपनिषद। भगवद गीता हमें यह सिखाती है कि मनुष्य को सिर्फ और सिर्फ अपने कर्म पर ध्यान देना चाहिए, क्योंकि जो कर्म हम कर रहे हैं वो हमें लौटकर वापस मिलने वाला है। भगवद गीता में श्री कृष्ण ने ऐसा संदेश दिया है कि कर्म करो, फल की चिंता मत करो। भगवद गीता में श्री कृष्ण ने कहा है कि जो आपके पास है वही आपका संसार है, उनमें ही खुश रहना सीखे। क्योंकि भले आपको लगता हो कि आपका संसार में कुछ भी नहीं है, लेकिन कुछ लोगों के लिए आप पूरा संसार हो। भगवद गीता लिखी है। भगवद गीता में 18 अध्याय और 700 श्लोक है। उन 18 अध्याय और 700 श्लोक को सभी को पढ़ पाना मुश्किल है। भगवद गीता में श्री अर्जुन ने श्री कृष्ण से कहा था कि अच्छे लोगों का ही बुरा क्यों, तो श्री कृष्ण ने कहा था कि अच्छे लोगों का बुरा क्यों, जिनका कर्म उनके कर्म का उन्हें फल मिलता है और अच्छे लोगों को भी अपने कर्म का फल मिलता है, बुरे लोगों को भी अपने कर्म का फल मिलता है। अगर हमारा भक्ति में मन लगने लगे तो ये समझ लेना कि भगवान को हमने नहीं बल्कि भगवान को हमें चुना है। भगवद गीता में कहा था कि मनुष्यों को सदैव पढ़ाई करती रहनी चाहिए, लेकिन कौन सा मनुष्य सदैव पढ़ाई करता है? सभी तो किसी की झगड़ा हो गया तो उसकी तरफ दौड़े चले जाते हैं, लेकिन कोई पढ़ाई या फिर कथा कहानी सुन रहा हो तो उसकी तरफ कोई दौड़े नहीं आता। जो को कोई पढ़ाई की चिंता नहीं है। राधे राधे। Today I am here present to give a speech. My name is Sunapta and my topic name is Bhagavad Gita. The Bhagavad Gita is dedicated to his divine grace, the A.C. Bhaktivedanta and Swami Prabhupada, or spiritual master and the founder Acharya of the worldwide Hare Krishna movement, now are going to discuss a very important topic. So I request you, please try to hear with full attention. All of us are working very hard with just one aim in life, just 1 year, but we have many years, born many hours. Yes, the endeavors could be many, but the aim is one, and that is happiness. We think if you become very rich, very knowledgeable, very beautiful, very long, have a good family members, and we make in our attempt to become happy. While fundamental mistakes, because we are seeing all those people who have achieved all these things, the planet, the best of the first hand, they are the unhappy and many times depressed
for many years, if not months. What is the mistake? Everybody is commenting the same mistake happened with Arjun. Always the materially a very successful person. He was a very great journeyman and of the greatest fighters. He had very good look of the. He had very nice family. He was very sharp moralist. He had a very kind and loving family. But despite all the achievements which we think will make us happy, Arjun is not happy. What is a mistake? So we have to always remember this example which the Satar gives Katanga. We all know of Moth. How Moth is very much confident. If I just get closer and jump into the fire, I would become very thankful that just one tear. This is unjust for not if a person has killed more. Thank you so much. इयत्ता 8वी तुकडी अ. कर्म प्रेरणा देते सकला, शिकविता गाफल मोहाला. रात्रंदिन एकच समजावी सेवा तव निर्धार. गीता ज्ञानाचे भांडार, गीता ज्ञानाचे भांडार. खरं गीता हे ज्ञानाचे भांडार आहे. म्हणून मला गीतेचे सदैव स्मरण करावे असे वाटते. आज जर आपण बघितले तर आपण स्मरण या शब्दाचा अर्थ अतिशय छोटा करून टाकलेला आहे. आपल्याला आपण एखाद्या पिक्चरचे गाणे किंवा सिरियलचे गाणे ऐकले तर ते आपल्याला स्मरणात ठेवावे लागत नाही, कारण ते आपोआपच माझ्या स्मरणात राहते. परंतु आपल्याला आई वडिलांनी सांगितलेले काम किंवा शाळेतील होमवर्क हे आपल्या स्मरणात राहत नाही. तर गीतेचे स्मरण करणे हे तर फारच कठीण काम आहे. ज्या भगवंताने आपल्याला एका चांगल्या कुटुंबात जन्माला घातले आहे, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आहे, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिक्षा प्रदान केली आहे, अशा या सर्वांचे ऋण फेडणे म्हणजे स्मरण होय. तर गीतेचे स्मरण कसे करायचे? जी गीता आजपर्यंत लाल पत्त्यावर गुंडाळून ठेवलेली होती, अशा या गीतेत काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला गीतेचा अभ्यास करावा लागेल. आपी चेतुराचार्य असे विचार घेऊन अनेक विचारवंत प्रेरित झाले, जसे की APJ अब्दुल कलाम, कार्ल मार्क्स व इतर व अनेक क्रांतिकारक सुद्धा प्रेरित झाले, जसे की लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर असे क्रांतिकारी गीतेच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या भारत मातेसाठी यांनी प्राणांची आहुती दिली आहे. 1893च्या शिकागो धर्म परिषदेत सर्व देशाच्या व्यक्तित्व एकत्र आले, पण आपल्या भारताचे नेतृत्व स्वामी विवेकानंद हे करत होते. यांना वेळेचे महत्व होते. म्हणून स्वामी विवेकानंद त्या शिकागो धर्म परिषदेत सर्वात पहिले पोहोचून त्यांनी टेबलावर आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता हा ठेवला व त्यानंतर एक एक करून सर्व देशाच्या नेतृत्वांनी आपला धर्मग्रंथ त्या टेबलावर ठेवला. तर एका वक्त्याने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला की आमचा धर्मग्रंथ हा तर सर्वात वरती ठेवलेला आहे, तर तुमचा धर्मग्रंथ हा सर्वात खाली ठेवलेला आहे. त्याला स्वामी विवेकानंद अतिशय नम्रपणे उत्तर देतात की आमचा धर्म हा सर्व ग्रंथांचा पाया आहे. आमचा ग्रंथ जर आम्ही काढून घेतला तर सर्व धर्मग्रंथ हे कोसळून येतील. म्हणून गीता हा फक्त धर्मग्रंथ नाही, तर गीता हा जीवन ग्रंथ आहे. मानवाने जीवन कसे जगावे हे गीतेने आपल्याला समजावले आहे. शेवटी मी एवढेच सांगेन, हो जाएंगे देश विदेश, गीता का शक्ती संदेश. हो जाएंगे देश विदेश, गीता का भक्ति संदेश. हमारी शक्ति कृष्ण की भक्ति, कृष्ण वंदे जगत गुरु. हमारी शक्ति कृष्ण की भक्ति, कृष्ण वंदे जगत गुरु. ऐसे भी हम कह सकते हैं
धार्मिक ग्रंथ या कोण में हाथ रखकर कसम खाने की किताब नहीं बल्कि भगवद गीता एक जीवन ग्रंथ है। मैं आपको एक श्लोक बताना चाहता हूँ। सर्वक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवा चैव किम कुर्वीत संजय। धन्यवाद। आज गीता जयंती निमित्त मी 2 शब्द सांगणार आहे। जनावर लढत असताना जेव्हा अर्जुन आपल्या लोकांशी लढत आहे असे त्याला तुमचे वाटत आहे असे सांगून त्याने शस्त्र काढून टाकले व लढायास नकार दिला। तेव्हा श्रीकृष्णाने भगवद्गीतेचा सार समजून सांगितला, तू आपल्या कर्मापासून दूर जाऊ नको हा उपदेश दिला। कसली चिंता रे तुला, कोणाला घाबरतोस, कोण तुला मारणार, कोण तुला मारणार, जे झालं ते चांगलं झालं, जे होणार ते चांगलं होणार, भूतकाळाचा शोध नको करू, भविष्यकाळाचा विचार नको करू, वर्तमान काळाचा आनंद घे। जन्माला येतानाही काही नाही आणलं व जातानाही काही नाही येणार। सगळं एकच राहून जाईल। तुझं माझं छोटं मोठं पडणं हे मनातून काढून टाक व सत्याच्या बाजूने चाल। आपल्या धर्माचं रक्षण कर। हे भगवद्गीतेतून अर्जुनाला मिळाल्यानंतर अर्जुन लढायास तयार झाला। धन्यवाद। तरी आपल्या बालमित्रांनी गीतेचे थोडक्यात ज्ञान आपल्याला दिले। मायामुक्त जिलेले नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जिलेले उपाय केला कृष्ण वेद पुराण। खरंच मित्रांनो, कृष्ण भक्ती कृष्ण ज्ञान, भागवत भक्ती भागवत ज्ञान अप्रतिम आहे। असे कृष्ण ज्ञान ज्याच्याकडे आहे असे आपल्या विद्यालयातील शिक्षक माननीय श्री धीरज गीते सर आजच्या या विशेष दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करतील। जी गाता येते तिला गीता म्हणतात। गाता येणारे जगाचं एकमेव तत्वज्ञान आहे। तत्वज्ञानाने जे गाता येते असं एकमेव तत्वज्ञान आहे, तिला गीता असं म्हणतात। स्वतः षडगुण संपन्न अशा व्यक्तीने ती गायलेली आहे, म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाने ती गायलेली आहे, म्हणून तिला श्रीमद भगवद्गीता या नावाने संबोधले आहे। बघा, श्रीमद भगवद्गीतेची मांडणी करताना किंवा ती गाताना किंवा ती व्यक्त करताना मी स्वतः खूप विद्वान आहे किंवा पाणिनिय दर्शन म्हणून किंवा स्वमत म्हणलं आणि परमत खंडन करायचं आहे यासाठी श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीता गायलेली नाही। इंग्रजीमध्ये असं एक वाक्य मित्रांनो की गीता इज नॉट अ स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम बट इट इज अ स्क्रिप्चर ऑफ ह्युमॅनिटी। संपूर्ण भगवद्गीता, वेद, उपनिषद सर्व धर्मग्रंथ, भारतीय धर्मग्रंथ वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हिंदू हा जो शब्द आहे ना हा कुठल्याही वाङ्मयामध्ये नाही। मग असं काय म्हटलं होतं आपल्याला की हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे। हा, त्याचं मागचं कारण असं आहे की इतरांनी तर जोपासलं नाही, ती तत्वप्रणाली, ती जीवन प्रणाली इतरांनी जोपासली नाही, आम्ही मात्र ती जोपासली, म्हणून हिंदूचा तो धर्मग्रंथ मानला गेला। हिंदू धर्मग्रंथ म्हणण्यापेक्षा हा शब्द उच्चारण्याऐवजी जर आपण विश्व धर्मग्रंथ या नावाने संबोधले तर ते जास्त उचित होईल। कारण फक्त हिंदूंसाठी नाही मित्रांनो, तर संपूर्ण विश्वातील मानव जातीला प्रेरक असं एक तत्वज्ञान श्रीकृष्णाने रणांगणावर गायलेलं आहे। आता आपण म्हणतो की हिंदू हा जो शब्द आहे याची निर्मिती मित्रांनो हा शब्द आपल्याला कुठल्याही भारतीय व्यक्तीने निर्माण केलेले नाही। जे पूर्वीचे पर्शियन राष्ट्र होते, पर्शियन राष्ट्र म्हणजे कोणते आज हे बदले सांगतात पर्शियन जे राष्ट्र आहे तर पारशी नावाचा खूप मोठा धर्म होता जो मध्य पूर्व आशिया देशामध्ये राहत होता। आजचे जे देश आहे मित्रांनो, इराण, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल, लेबनॉन, सिरिया, UAE, कतार, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, हे सगळे जे देश आहे ना हे सगळे पारशी धर्मीय होते, म्हणून यांना पर्शियन राष्ट्र असं म्हटलं आहे।
पण कालांतराने इस्लामचा उदय झाल्यानंतर या इस्लाम धर्माने एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये कुराण घेऊन संपूर्ण आध्यात्मिक जे पारशी लोक अग्नीची पूजा करत होते, हिंदूप्रमाणे जे अग्निपूजक होते, या सर्व पारशांना धर्मांतरित केलं आणि ते सर्व राष्ट्र आज मुस्लिम कंट्री येत आहेत. तर हे जे पर्शियन लोक होते, या सर्व पर्शियन लोकांनी सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना हिंदू असे म्हणत, हिंदूंचं जे स्थान म्हणून त्याला हिंदुस्थान, या स्थानामध्ये ते राहतात म्हणून ते हिंदू. अशा प्रकारे हिंदू आणि हिंदुस्थान हे दोन नावं पारशी लोकांनी आपल्याला दिलेले. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये याचा हिंदू म्हणून उल्लेख नाही. मित्रांनो, गीता ही आपली आई आहे, जननी आहे. बघा, जगामध्ये अनेक सुंदर स्त्रिया असतील, परंतु आपल्या आईशी त्या स्त्रीची तुलना नाही होऊ शकत. तसं श्रीमद भगवद्गीता, जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ आहेत, परंतु त्या धर्मग्रंथांची भगवद्गीतेशी तुलना नाही होऊ शकत. कारण ज्याप्रमाणे आईचं दुग्धपान करून एखादं बालक पुष्ट होतं, त्याप्रमाणे आपण गीता ज्ञान प्राशन करून आपल्या जीवनाचा विकास करू शकतो. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता ही आपली जननी. श्रीमद भगवद्गीता ज्या ज्या लोकांनी उचलली, जे तत्वज्ञान ज्या ज्या लोकांनी जगामध्ये उचललं, ते सगळ्यात श्रेष्ठ लोक व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आलेले. त्याचे उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला. गोष्टीराजी समोर बसलेले आहे. इमर्सन नावाचा एक थोर निबंधकार आणि इतिहासकार अमेरिकेमध्ये होऊन गेलेला आहे. 1803 ते 1883 हा त्याचा एकूण कालखंड आहे. हा इमर्सन एका इंग्लंडमध्ये कार्लाईलला भेटायला गेला. कार्लाईल सुद्धा एक इतिहासकार आहे आणि कार्लाईलने त्याला सत्य सिद्धांतावर आधारित असलेला ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हा भेट दिला आणि तो धर्मग्रंथ घेऊन हा इमर्सन पुन्हा अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेमध्ये जाऊन संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करून आणि सगळं तत्वज्ञान अमेरिकेतील लोकांना सांगितलं. त्यामुळे अमेरिका आज उदार, मुदार्थ आणि प्रभावी विचारसरणी असलेला देश का बनला, तर हे सगळं श्रीमद भगवद्गीता आणि इमर्सनचे कार्य आहे. त्यानंतर एका इंग्रज अधिकाऱ्यावर सुद्धा श्रीमद भगवद्गीतेतील ज्ञानाचा खूप मोठा पडला होता. तो या गीतेच्या ज्ञानाने प्रभावित झालेला होता. भारताचे जे पहिले गव्हर्नर जनरल होते वॉरन हेस्टिंग्ज यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केला होता. ते जर श्रीमद भगवद्गीता तत्वज्ञानावर इतके प्रभावित झाले की त्यांच्या एका सहकार्याला वाराणसी युनिव्हर्सिटीमध्ये, बनारस युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी 5 वर्ष नियुक्त केले आणि त्यांनी सांगितलं तू फक्त या ग्रंथाचा अभ्यास कर. त्याचं नाव होतं चार्ल्स विल्किन्सन. चार्ल्स विल्किन्सन याने या ग्रंथाचा अभ्यास केला आणि हे तत्वज्ञान जगामध्ये मित्रांनो ज्या ज्या लोकांनी उचललं, ज्या राष्ट्रांनी उचललं मित्रांनो, ते आज खूप मोठे राष्ट्र आहे. दुसऱ्या मार्गामध्ये पहिल्या मार्गामध्ये बेचारा झालेली जर्मनी, या जर्मनीमध्ये संपूर्ण भारतीय तत्वज्ञान किंवा श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान उचललं. जगामध्ये जेवढे वेळ मित्रांनो ते औद्योगिक क्रांतीनंतर लागलेले जास्त करून. कारण का, जसजसे भारतामध्ये पहिले सत्ता आल्या आणि ती धर्मग्रंथ घेऊन गेले, त्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन लागले. अनुभव हा आपल्या देशात निर्माण झालेला आहे. महर्षी कणाद यांचे वाक्य, अणूचं विभाजन करण्याचं ज्ञान जेव्हा मानवाला प्राप्त होईल त्यावेळेस मानवावर पश्चातापाची वेळ येईल. याचाच एक उदाहरण आपण 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेतील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर जे अनुभव टाकले त्यावरून दिसून आले. मित्रांनो, भारतीय तत्वज्ञान हे जगाने डोक्यावर घेतलेलं आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपण तेच पायवळी सोडवत आहे. संपूर्ण तत्वज्ञान संस्कृतमध्ये आपण सगळे असंस्कृत माणसं आहोत. कारण असंस्कृताला संस्कृत कधीच समजणार नाही मित्रांनो. संस्कृत येण्यासाठी संस्कृतचं व्याकरण 12 वर्ष अभ्यासावं लागतं, तेव्हा संस्कृत विषय हा येत असतो. आजही मित्रांनो ज्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेला वाळवंटातला एक छोटासा देश आहे इस्रायल. आज खऱ्या अर्थाने आर्य आणि भारतीय तत्वज्ञानावर जगणारा माणूस जर तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्ही इस्रायलला भेट द्या. ज्या देशाच्या आजूबाजूला 51 शत्रू राष्ट्र आहे इस्लामिक आणि जॉर्डन नदीपासून तर भूमध्य समुद्रापर्यंत एक छोटासा देश, महाराष्ट्र एवढा पण नाही, जो ज्यू लोकांनी ताब्यात घेतलेला आहे. ते ज्यू आम्हाला त्या ठिकाणी नकोय, संपूर्ण मिडल ईस्ट आमचा पाहिजे. म्हणून त्यासाठी त्या इस्रायलवर अनेक प्रकारच्या दहशतवादी संघटना हल्ला करताय, तरी सुद्धा तो इस्रायल हरत नाही. हे जे तत्वज्ञान आहे श्रीकृष्णाने
अर्जुनाला सांगितलं. हे रणांगणावर सांगितलेलं आहे मित्रांनो. बाकीचं तत्वज्ञान एखाद्या ग्रंथालयामध्ये निर्माण केलेलं आहे. कारण जीवन एक संग्राम आहे मित्रांनो. या जीवनाच्या लढाईमध्ये संकट येणार, संघर्ष येणार, तरी सुद्धा हरून न जाता आतून आशा आणि श्रद्धा याच्या बळावर आपण स्वतःचा आत्मविकास साधू शकतो. हे तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीतेने संपूर्ण जगाला दिलं. मित्रांनो, वेळेचं या ठिकाणी काही बंधन आहे, त्यामुळे थांबतो. जय हिंद, जय भारत. गीता भागवताच्या कधी श्रवण अखंड चिंतन परमाशनाचे, त्याचप्रमाणे आपल्या सरांनी देखील आपल्याला गीतेचे अखंड चिंतन व मनन कसे करायचे हे समजावून सांगितले. गीतेचे श्रवण वाचन हे आपल्याला परमात्म्याचे चिंतन व मनन करण्यास मदत करते. भगवद्गीतेतील कर्मयोग आणि भक्तियोग ही शिकवण आजही लोकांना मार्गदर्शन करते. त्यातून आपल्याला खऱ्याने आत्मज्ञान मिळवण्याचा मार्ग सांगते. यानंतर आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कळवण एज्युकेशन सोसायटीचे संचालक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आर.के. महाजन सर आजच्या भगवद्गीता जयंती निमित्त आपले मनोगत करतात. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, विधिदर्शक, व्यासपीठावर बसलेले गीते सर, गीते पवार सर, वाघ सर, समोर बसलेले आणि फोटो काढत असलेले कृषी सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, गीता जयंती आहे आणि या गीतेविषयी बोलण्यासाठी मला या ठिकाणी बोलावले आहे. पण तुमची मनस्थिती काही मला बरोबर दिसत नाही ऐकण्याची. तुम्ही जरा ताट बसा, एकदम पाठीचा कणा ताट करायचा. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. मी सांगितलेल्या माहितीवर मी मधून मधून प्रश्न पण विचारणार आहे. ज्याला विचारलं त्याला उत्तर सांगता आलं पाहिजे. मित्र, माझ्या अगोदर जवळजवळ 15 वक्त्यांनी गीतेसंबंधी आपल्याला भरपूर अशी माहिती दिलेली आहे. गीता जयंती आपण का साजरी करतो आज, कोणी कोणाला सांगितली, का सांगितली, तिच्यामध्ये काय सांगितलं आहे याविषयी आपण बरीच माहिती ऐकली. पण माझा असा प्रश्न आहे की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण त्याला का सांगावीशी वाटली, का सांगितली त्याने गीता? ती काही शाळा नव्हती किंवा ते एखाद्या मंदिरात बसलेलं नव्हतं किंवा एखाद्या व्याख्यानासाठी ते आलेले नव्हते. रणांगणावर होते, लढण्याच्या तयारीमध्ये होते. मग ही लढाई तरी का करावी लागली, कोणाकोणामध्ये ही लढाई झाली? खरं तर ही गीतेची पार्श्वभूमी आपल्याला अगोदर माहिती असली पाहिजे आणि म्हणून मी फक्त त्यावर बोलणार आहे. मला असं वाटतं तिकडे कोपऱ्यात आवाज येतोय ना, लक्ष नाही बघा कोणाचं. मी असं विचारलं की तिकडे आवाज येतोय का माझा? मित्र, ही लढाई 2 भावांमध्ये झाली. भावकी माहिती आहे का तुम्हाला? भावकी, भावबंदी प्रत्येक घरामध्ये आहे. दोघ भावांमध्ये भांडणं चालू असतात आणि कशावरून चालतात? तर वडिलांनी कमावलेल्या संपत्तीवर, त्या संपत्तीमुळे भांडणं होतात. तसंच हे महाभारत म्हणजे ही भावकी किंवा भावबंदी म्हणून आपण ही 2 सुलभ भावांमध्ये चालली होती. 2 भाऊ होते, धृतराष्ट्र आणि पांडव.
धृतराष्ट्र हा आंधळा होता, मोठा होता, पण आंधळा असल्यामुळे, दिव्यांग असल्यामुळे त्याला राजा होता आलं नाही. पांडू राजा झाला, त्याच्यापेक्षा लहान असलेला. धृतराष्ट्राला 100 मुलं आणि 1 मुलगी होती. हे 100 मुलं होती म्हणून त्यांना कौरव असं म्हटलं गेलं. आता तुम्हाला इकडे आश्चर्य वाटण्यासारखं होतं, 100 मुलं होती का? हो, त्याच्या बायकोला एका ऋषीने शाप दिलेला होता आणि तिला तिचा जो गर्भ होता त्याचे 100 तुकडे झाले आणि त्याच्यामधून हे 100 मुलं जन्माला आली. पांडूला 5 मुलं होती, त्यामुळे त्यांना पांडव असं म्हणायचे. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5 भाऊ. आणि 100 मध्ये मोठा दुर्योधन होता, दुसरा दुःशासन होता, असे 100 होते. राज्यावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद मिटावा म्हणून आपल्याकडे पण कोणी मध्यस्थी करतं. मामा येतो, काका येतात, गावातले 2 लोक येतात आणि ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात. तसंच कौरव आणि पांडवांमध्ये राज्यावरून जे भांडण चालू होतं ते मिटवण्यासाठी, आपसात समझोता करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. त्यामध्ये कृष्णाने पण प्रयत्न केला. कृष्ण हा पांडवांचा मामे भाऊ होता आणि अर्जुनाचा सखा होता, म्हणजे मित्र होता, दोस्त होता. त्याला कृष्णाची शिष्टाई असं म्हणतात. पण दुर्योधनाने त्याची शिष्टाई किंवा त्याचं मत हे कबूल केलं नाही आणि म्हणून राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यांना पांडवांना युद्ध करावं लागलं आणि तो हा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. सैन्य दोघांचं एकमेकासमोर उभं राहिलं. आता असं नाही की बॉम्ब टाकला कुठून तरी, पूर्वी समोरासमोर युद्ध व्हायचे आणि एकमेकांना मारायचे. कौरवांकडे 18 अक्षौहिणी सैन्य होतं आणि पांडवांकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं. कौरवांकडे जास्त सैन्य होतं, शूरवीर पण जास्त होते. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी रणवाद्य वाजवले जायचे. आता आपण हे जे ऐकतो ना, हरे कृष्ण मित्रांनो, वाचा कल्पतरुभ्य कृपा सिंधुः प्रमोद वर्ष पतित पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कसा वाटला मग आजचा दिवस? तुमच्या सर्वांकडे पाहून मी फक्त आणि फक्त हेच अनुभवले, धन्य कृष्ण भक्ती आणि धन्य भागवत ज्ञान. खरंच मित्रांनो, अतिशय सुंदर दिव्य व प्रेमरूपी वातावरणात मी सुद्धा तुमच्यासाठी रममाण झाली. आपल्या भागवत भक्तांनी सर्वांना कृष्ण भक्तीमध्ये लीन करून ठेवले. पण आपल्याला हे आजपर्यंत मर्यादित ठेवायचं नाही, आपल्याला हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. हा कार्यक्रम फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पडला. तसेच सर्व एज्युकेशन सोसायटीचे संचालक आर.के. महाजन सर, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गिरीरंगर सर, तसेच पदरक्षक विजय पवार सर, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व विद्यालयाचे संपूर्ण शिक्षक वृंद यांचे देखील आभार मानले. विशेषतः खरं तर माननीय श्री सर, श्री एमपी सर व अनिल सागर काका यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केले, यांचेही मी मनापासून आभार मानते. अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपला असे जाहीर करते.